जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारीख चॅनलवर आज पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका सुंदर अशा टॉपिकवर बोलणार आहोत. पैसा टिकवण्याची सवय, फायनान्शियल डिसिप्लिन. आणि बऱ्याच लोकांना तुम्ही असं ऐकलेलं असेल की यार मी खूप मेहनत करतो, मी खूप पैसा कमवतो, पण पैसे टिकतच नाही. महिन्याच्या सुरुवातीला पगार येतो, बिझनेस मधून पैसा येतोय, फ्रीलान्सिंग मधून इन्कम होते, पण महिन्याच्या शेवटी खिस्सा मात्र माझा रिकामा होऊन जातो. मी खूप लोकांना ऐकलेलं आहे, मी खूप मेहनत करतोय, पैसे कमवतोय, पण पैसे कुठे जाते मला तेच कळत नाहीये. म्हणूनच आज आपण अगदी सोप्या भाषेमध्ये काही गोष्टी समजून घेणार आहोत. पैसे कसे टिकवायचे, सेव्हिंग कशी करायची आणि आर्थिक शिस्त म्हणजे काय असते. आता त्याआधी मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली एक छोटीशी गोष्ट सांगते. तुमच्याच मधले काही लोक मला येऊन बोलतात, ताई तुम्ही खूप पुढे गेला आहात, तुम्ही कोट्याधीश झाला आहात. ऐकून छान वाटतं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे प्रवास एका दिवसात नाही झालेलं. मी शून्यातून इथपर्यंत पोहोचलीये. खूप संघर्ष आणि अडचणींना सामना देऊन मी इथपर्यंत आलीये. आणि जेव्हा एखादी व्यक्ती शून्यातून उभी राहते तेव्हा तिला एका एका रुपयाची किंमत काय असते ना, ते खूप चांगल्या प्रकारे कळतं. मी असा काळही पाहिलाय जिथे खर्च करण्यापूर्वी 10 वेळा मला विचार करावा लागायचा. त्यामुळे आजही मी पैसा खूप वापरताना खूप जास्त विचार करते. पैसा कमवणं जेवढं इम्पॉर्टंट आहे, तेवढं सेव्हिंग करणं आणि वाढवणं, टिकवणं सुद्धा महत्वाचं आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला सगळ्या काही अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमच्या आयुष्यात लावल्या तर तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खूप मोठा बदल घडून आणू शकतो. सर्वात आधी महत्वाचं छोटं उदाहरण मी तुम्हाला देते. 2 मैत्रिणी असतात, सोनाली आणि संध्या. दोघींचाही पगार 20,000 आहे. संध्या महिन्याच्या सुरुवातीला पगार मिळाला की लगेच शॉपिंग, गॅजेट्स, जेवायला जायचंय, मेकअप घ्यायचंय, हे करायचं ते करायचं मध्ये लागून जाते. तिला असं वाटतं की आधी आपण एन्जॉय करून घेऊ, नंतर बाकीच्या गोष्टी करू. महिन्याच्या शेवटी तिच्याकडे पैसेच उरत नाही. पण सोनाली काय करते, त्याच पगारामधून तो पगार मिळाला ना की 3,000 बाजूला काढून ठेवते सेव्हिंग म्हणून. मग बाकीचे पैसे खर्च करण्यामध्ये लावते. एका वर्षानंतर काय होतं, संध्या अजूनही तिथेच आहे, पण सोनालीकडे चांगली सेव्हिंग तयार झालेली आहे. दोघींची इन्कम सारखी आहे, पण सवयी वेगळ्या आहे, म्हणून परिणाम सुद्धा दोघींचे वेगळे आहेत. म्हणूनच पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सेव्हिंग हॅबिट लावून घेणं. सेव्हिंग म्हणजे मोठे पैसेच आपण सेव्हिंग करायचे असं नसतं. सुरुवात आपण छोट्या रकमेपासून पण करू शकतो. जसं की जर तुम्ही 50 रुपये रोजचे बाजूला काढताय, महिन्याचे होत आहेत 1,500 आणि वर्षभरामध्ये तेच 1,500 करून तुमचे 18,000 जमा होत आहे. सेव्हिंग करण्यासाठी महत्वाची सवय लावली पाहिजे की पहिले सेव्हिंग करा, नंतर स्पेंडिंग करा. बहुतेक लोक त्याच उलट करतात, उरलेले पैसे सेव्हिंग करतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे अजिबातच सेव्हिंग होत नाही. दुसरा महत्वाचा विषय, इन्व्हेस्टिंग हॅबिट लावणं. सेव्हिंग, इन्व्हेस्टिंग या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे. सेव्हिंग म्हणजे पैसा बाजूला ठेवणं, इन्व्हेस्टिंग म्हणजे त्या पैशांना कामाला लावणं स्वतःसाठी, म्हणजे पैसे वाढवणं. उदाहरण म्हणजे बघा, जर तुम्ही दर महिन्याला 2,000 एका ठिकाणी लावताय, इन्व्हेस्ट करताय आणि काही वर्षांनी त्यातून तुम्हाला काही एक छोटीशी अमाऊंट मिळते, पण ती इन्व्हेस्टिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ती गुंतवणूक तुम्ही विचारपूर्वक केलेली पाहिजे. कुणी म्हणालं म्हणून तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करताय ही अगदी चुकीची गोष्ट आहे. विचारपूर्वक गोष्टी समजून घ्या आणि नंतर इन्व्हेस्ट करा. आता एकदम मेन गोष्ट म्हणजे अनावश्यक खर्च टाळायचा. इन्व्हेस्ट करताना आधी माहिती घ्या, समजून घ्या आणि नंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता. आता आपण एक महत्वाचा प्रश्न पाहू, अनावश्यक खर्च कसा कमी करायचा. आजकाल मोबाईल आणि ऑनलाईन शॉपिंगमुळे खर्च खूप जास्त वाढलाय. सेल लागली की बापरे मला घ्यायचंय, अशी सवय खूप लोकांची असते. पण स्वतःला एक प्रश्न विचारा नेहमी की ही वस्तू खरंच मला गरजेची आहे का. जर उत्तर नाही आलं तर तो खर्च लगेच टाळून घ्या. आणखी एक सोपी सवय, 24 तासाचा नियम. जर एखादी वस्तू घ्यायची असेल तर 24 तास थांबून घ्या. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला त्या गोष्टीला घेण्याची इच्छाच मरून जाते आणि कळतं की यार ती गरजच नव्हती आपली. राईट. सो 24 तासाचा नियम हा खूप सोपा आहे की कोणती गोष्ट घ्यायची तर 24 तासाची वाट बघा की घेऊ की नको. जर दुसऱ्या दिवशी सेम फिलिंग आली की हा ही गोष्ट गरजेची आहे, तर मग तुम्ही बिनधास्त ही गोष्ट घेऊ शकता. आणि ही मी माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करते, म्हणून तुम्हाला तसं सांगू शकते. आता आपण रिच माइंडसेट आणि पुअर माइंडसेट बद्दल बोलू. पुअर माइंडसेट वाला माणूस काय करतो माहितीये का, तो म्हणतो पैसे आले की खर्च करूया. पण रिच माइंडसेट वाला माणूस म्हणतो यार आपण आधी सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग करू, बाकीच्या गोष्टी नंतर होत राहतील. पुअर माइंडसेट वाला व्यक्ती असा म्हणतो की यार वस्तूंवर खर्च केला पाहिजे, पण रिच माइंडसेट वाला व्यक्ती स्किल्स आणि नॉलेजवर इन्व्हेस्टमेंट करतो. पैसे खर्च करणं इम्पॉर्टंट आहे, पण कुठे खर्च करताय हा माइंडसेट बदलणं सुद्धा महत्वाचं आहे. आता शेवटी आपण डेली हॅबिट्स बद्दल बोलूया, ज्या मी माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करते. पैसा टिकवण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण लावून घेतल्या पाहिजे स्वतःच्या डेली हॅबिट्स मध्ये. पहिली सवय, रोजचा खर्च लिहून ठेवायचा, जे की माझ्या आई वडिलांपासून मला ही सवय लागलेली आहे. दुसरी सवय, इन्कमचा किमान 20% तुम्ही सेव्ह करताय ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा. तिसरी सवय,
गरज नसलेली गोष्टीचं सबस्क्रिप्शन अजिबात टाळून द्या. ज्या गोष्टी गरजेच्या नाहीये त्या गोष्टी गरजेच्या नाहीये हे तुम्हाला पण कळलं पाहिजे आणि तिथं पैसा तुमचा नाही गेला पाहिजे. जे सबस्क्रिप्शन आपण बिना कामाचे घेतो ना ते सुद्धा अनसबस्क्राईब करून घ्या. ऑटो डिडक्शन मध्ये जाऊन बघा की तुमचे किती बिना कामाचे पैसे 200-300 करून वेस्ट जात आहे, तुम्हाला समजून येईल आणि तुम्ही ते लगेच बंद करायचं ट्राय करू शकता आणि अनावश्यक खर्च तिथे तुमचा टाळला जाईल. चौथी सवय, महिन्यातून एकदा तरी फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं आहे. 5वी सवय, स्किल शिकण्यासाठी वेळ आणि पैसे इन्व्हेस्ट करा. खूप महत्वाचं आहे. असं बोलून नाही चालत की माझ्याकडे वेळ नाहीये. वेळ सगळ्यांकडे असतो, पण काढला तर मग सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी होऊन जातात. तुमचा वेळ आणि तुमचा पैसा फक्त चांगल्या गोष्टींमध्येच इन्व्हेस्ट झाला पाहिजे. टाइम, एनर्जी, एफर्ट्स सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तुमचा कुठे चाललाय त्यावरून तुमचं भविष्य ठरतं की तुम्ही काय करताय तुमच्या भविष्यासाठी आत्ता. म्हणजे तुम्ही आत्ता ज्या गोष्टी करताय तेच तुमचं भविष्याचं, ते म्हणतात ना, एक मिरर इमेज असते. ज्या गोष्टी तुम्ही आत्ता करणार आहे तेच तुम्हाला रिफ्लेक्ट होईल तुमच्या भविष्यावर, की म्हणजे आत्ता जे तुम्ही जगताय ना ते तुमच्या ज्या पास्ट मध्ये केलेल्या गोष्टी आहे ना त्यांचा परिणाम आहे. मग तुम्ही आत्ता ज्या गोष्टी करणार आहे ते तुमच्या फ्युचर सुद्धा डिसाईड करू शकता. सो ज्या पण गोष्टी तुम्ही करताय ना त्या गोष्टी महत्वाच्या आहे की तुम्ही योग्य जागेवर शिकण्यासाठी वेळ आणि पैसे इन्व्हेस्ट करणं महत्वाचं आहे. या छोट्या छोट्या सवयी काही महिन्यात तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकता. लक्षात ठेवा, मोठे पैसे कमवणं महत्वाचं आहे, पण पैसे टिकवणं आणि वाढवणं त्याहूनही जास्त महत्वाचं आहे. कारण पैसे कमवणारे अनेक लोक आहेत, पण योग्य जागेवर पैसे योग्य पद्धतीने वापरणारे लोक खूप कमी आहेत. आजपासून या छोट्या सवयी लावा. थोडे पैसे सेव्ह करा, थोडं इन्व्हेस्ट करा आणि विचारपूर्वक खर्च करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. खाली एक हाईपचं ऑप्शन आहे तर हाईप करा आणि कविता पारिक चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही तुमचा महिन्याचा खर्च, सेव्हिंग वगैरे कशा गोष्टी मॅनेज करता. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना.